आणि आता आपण दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी 3 नावांची चर्चा। राजेश कुमार, इकबाल सिंग चहल, भूषण गगराणी यांच्या नावांची चर्चा। सुजाता सैनिक या जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत। म्हणजे आता सेवा ज्येष्ठतेनुसार राजेश कुमार यांचं नाव आघाडीवर आहे। महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी धोरणात्मक निर्णय। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय। केंद्राच्या धर्तीवर देखील स्वतंत्र आयोग स्थापन करणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7% वाढ। जून 2025 पासून महागाई भत्ता लागू होणार आहे। 46% वरून आता 53% महागाई भत्ता मिळणार आहे। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होते। मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांची तक्रार करणार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं वक्तव्य। 97 कोटींच्या हॉटेलमध्ये केलेल्या घोटाळा प्रकरणी ईडीची मोठी कारवाई। ईडीकडून मध्य प्रदेशमधील भाजपच्या आमदाराच्या नातेवाईकाला अटक। आधी मुंबई पोलीस आणि नंतर ईडीची कारवाई। सुधांशु द्विवेदी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। कांदा निर्यातदारांना मोठा झटका। कांदा निर्यातीवरील सवलत 1 जूनपासून रद्द। मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे कांदा खराब होत असतानाच केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक फटका बसलाय। निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होते। केईएम रुग्णालयामधील डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल। डॉक्टर प्राध्यापकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार भोईवाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरातील पुरातन पश्चिम दरवाजा 6 महिन्यांनंतर भाविकांसाठी खुला। मंदिर परिसरामधील जतन आणि संवर्धनासाठी दरवाजा बंद होता। जळगाव सराफा बाजारात सोन्याचे दर पुन्हा 1 लाखावर पोहोचले। 24 तासामध्ये सोन्याचे दर 800 रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 2500 रुपयांची वाढ झाली आणि सोन्याचे भाव प्रतितोळा 99,910 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 1,04,545 रुपयांवर।